अकोला शहरात काल रात्री याच पोस्टरच्या बाजूला लावलेल्या एका पोस्टरची मोठी चर्चा होती आणि या पोस्टरच्या बाजूला लावलेल्या पोस्टरवर जो मजकूर होता त्यामध्ये लिहिलं होतं की अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण, या आशयाचे मजकूर असलेले बॅनर शहराच्या विविध चौकांमध्ये लावण्यात आले होते। आपण सध्या दुर्गा चौकामध्ये आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो त्याच ठिकाणी हा बॅनर होता, मात्र आज सकाळी हे बॅनर इथून हटवण्यात आलेले आहे। ही बॅनर नेमकं लावणारे कोण आहे हे अज्ञात असले तरी याची चर्चा जी आहे की भाजपमधलं महापालिकेतलं अंतर्गत राजकारण जे आहे त्यातून ही बॅनरबाजी झालेली आहे। पुढे 3 महिन्यानंतर अकोल्यात आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आणि अकोला पश्चिम मतदारसंघासाठी महापालिकेतील अनेक भाजपचे जे नगरसेवक आहेत ते इच्छुक आहे आणि याच बाबीचा हे घेत पक्षांतर्गत जे विरोधक आहे भाजपमधले काही लोकांनी की आपला जो संभाव्य प्रतिस्पर्धी आहे, संभाव्य प्रबळ दावेदार आहे त्याचा पत्ता कट करण्यासाठी आणि त्या संदर्भात लोकांमध्ये काहीतरी वेगळा मेसेज देण्यासाठी ती बॅनर लावण्यात आले असावे अशी चर्चा आहे। मात्र आज सकाळी जेव्हा सकाळ झाली तेव्हा हे बॅनर इथून हटवण्यात आले, त्यामुळे बॅनर लावणारा कोण आणि बॅनरच्या मजकुराच्या टार्गेटवर असणारा नेता कोण याची चर्चा आता अकोलेकरांमध्ये आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।